केसरीचा न्याय मिळालाच पाहिजे अशी प्रश्न सोडवावं म्हणून मी मान्य करतो. साहेब तुम्ही पण मान्य केलेच पाहिजे. रोज शेतकरी संघटना वतीने जय हिंद जय महाराष्ट्र. कसा विषय झाला, पहिला एकदा त्यांना लोकेशन लिंक दिलं ते बघून जर पॉसिबल नसेल तर पुढे जाऊ म्हणलं. नाही आहे की आज चव्हाण आज जाऊ म्हणलं तरी दुपारनं म्हटल्यावरच मी ॲक्च्युली माझं काम सोलापूर होतं. मी आता आलो बाहेर कोल्हापूर होतो. ते असे 2-3 कामं म्हटल्यावरच आलो होतो. आता लोक बी इथं आले ते ऐकायला तयार नाही म्हणलं एक आलो थोडं हे मला म्हणजे प्रोटोकॉलचं थोडं सांगा. आता कार्यक्रमानंतर लावलं तर सूर्याची शाळा ते काय म्हटलं प्रोटोकॉलचं आहे. प्रोटोकॉल म्हणजे हेच आपण जे सुधारित टाइम टेबल आलं त्याचं नियोजनमध्ये आलेलं आहे. मी कन्फर्म किंवा विचारू सांगतो देत आहे आपण 3ही रोटेशन काढून विषय असेल तर ते मी करू. काय विषय नाही, आपल्याला गरज आहे. आम्ही काय म्हटलं महेंदरगीला नवीन करा ती लाईन पुढं दिलं तर ते मंजुरी केलं ते आपण पण एजन्सीच कामाला आलं. हॅलो खेडेकर साहेब शेतकरी सेना वतीने आम्ही आज महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ अक्कलकोट ऑफिसला आणि पडोळे साहेब अभियंता मला सहकार्य केले आणि शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविले आणि उद्याच आमच्या सर्व शेतकऱ्याचं सुळीत लाईन देणार आहे आणि सुळीत जास्तीत जास्त लक्ष ठेवलेलं आहे. साहेब मी गेल्या 2 महिन्यापासून तुमच्याकडे चंद्रकांत रेवणसिंह पाटील राष्ट्रीय उपाध्यक्ष शिवसेना शेतकरी सेना वतीने तुम्हाला अभिनंदन करतो आणि कांबळे साहेबाला तुम्हाला तुमच्या कार्याचे कौतुक पण करतो. आणि आमचे काम तुमच्या इथं ऑफिसमध्ये कुठलेही थांबवले नाही आजपासून. तरी पण आमच्या सर्व शिष्टमंडळी गावचं ग्रामपंचायतचे बोरटी बुद्रुक बोरटी खुर्द सर्व शेतकऱ्यांनी आपल्या ऑफिसला पोहोचलेले आहे आणि शेतकऱ्याचं कष्ट तुम्ही समजून घेतलेलं आहे. कष्टाचे शेतकरी काय असतं आज शेतकऱ्यामुळे तुम्ही सहकार्य दिल्या अशीच तुम्ही सहकार्य द्या आणि शेतकऱ्याला वाचवा. याबद्दल तुम्हाला अभिनंदन करतो. पडोळे साहेब तुमच्यासारखा अभियंता आम्हाला अक्कलकोट आणि सोलापूर महाराष्ट्रामध्ये मिळत नाही आणि गोडीने आणि चांगलं बसून समजून आम्हाला किती बी आम्ही शेतकरी तुम्हाला त्रास देतो तरी पण उत्तर तुमच्याकडे चांगले मिळतं. यावेळेला आम्हाला वावा आहे. त्याबद्दल साहेब तुम्ही आमच्या ताबडतोब आमच्या कार्याचे शेतकऱ्याचे मान्य करावं आणि उद्याचं उद्या आणि लाईन सुरळीत करा आणि शेतकऱ्याचं नुकसान होऊ नये एवढं बोलून पडोळे साहेबांना आपला आज निवेदन दिलेले आणि तुमच्या मीडियाद्वारे आणि पत्रकार परिषद अशी करतो की पडोळे साहेब आणि कांबळे साहेब दोन्ही कार्यांत चांगला अभियंता आम्हाला मिळाला. आपला शेतकऱ्याला न्याय देतात. आपले न्याय मिळवून आम्ही शेतकरी समाधानी असतो. त्याबद्दल पडोळे साहेब आजचं आज उद्याचं उद्या बोरटी बुद्रुक बोरटी खुर्द काय लाईन सोडली तर पाहिजे तेवढे आज प्रश्न लवकरात लवकर सोडावं म्हणून शेतकरी सेना वतीनं आणि अक्कलकोट माननीय आमदार गृहराज्य सीताराम मैत्रे पण आपल्याला सूचना दिलेल्या आहे. त्या सूचना अनुसार तुम्ही प्रश्न लवकर मिटवावा. दुधनी सब स्टेशन